थंडीला सुरुवात झालेली आहे आणि घराघरात वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत. त्यातीलच आहेत डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू. आपण आज एकत्रच डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनवणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे मेथीचे लाडू बनवले तर जराही कडू होणार नाहीत. अगदी भरभरून मेथी वापरली तरीही. इतकेच काय तर मेथी खाऊन बघितली तरीही कडू लागणार नाही. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि त्यात सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की पाळा. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. कुठेही साखरेचा वापर न करता अतिशय पौष्टिक आणि सोप्या पद्धतीने हे लाडू आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी एका कढाईमध्ये थोडे थोडे करत गहू भाजून घ्यायचे आहेत. गहू भाजताना गॅस मंद आचेवरच असू द्यायचा, ज्यामुळे गहू चटकत नाहीत, त्यांना काळपट कलर येत नाही आणि गहू आतपर्यंत खमंग भाजले जातात. गहू कंटिन्युअसली हलवत राहायचे, नाहीतर काही गहू भाजले जातात आणि काही कच्चे राहतात. पारंपरिक पद्धतीने कोणताही पदार्थ करा, तो थोडा वेळ खाऊच असतो, परंतु त्याचा स्वाद आणि पौष्टिकता दुप्पट वाढते. म्हणून गहू मंद आचेवरच भाजायचे आहेत. गहू भाजून झाले की ते एका भांड्यात काढून घ्यायचे आणि बाकी राहिलेले सर्व गहू पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले गहू आणि कच्चे गहू यातील फरक पण व्हिडिओमध्ये दिसत आहे. भाजलेल्या गहूला सोनेरी लालसर कलर आलेला आहे. गहू भाजताना पण खमंग सुवास दरवळतो. सर्व गहू असेच भाजून घ्यायचे आहेत. मी इथे भाजलेले गहू मोजून घेत आहे. तुम्ही भाजण्याच्या आधीच मोजून नंतर भाजून घेऊ शकतात. मी 1 किलो गहू घेतलेले आहेत. ते एका छोट्या डब्याने मोजले तर 3.5 डबे भरलेत. गहू मोजताना एक असा डबा किंवा वाटी घ्या की बाकी सर्व साहित्य मोजण्यासाठी आपण त्याच डब्याचा किंवा वाटीचा वापर करू शकू. त्यानंतर मेथी मोजून घ्यायची आहे. 3.5 वाटीसाठी साधारण पाव वाटी मेथी मी इथे घेतलेली आहे. ज्या वाटीने गहू मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मेथी पण मोजून घ्यायची आहे. मेथी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे, पण मिक्सर चालू बंद करत जाडसर दळून घ्यायची. पिठासारखी बारीक करायची नाही, नाहीतर लाडूमध्ये त्याच्या गठुळ्या बनतात आणि खाताना ते दाताखाली आले की लाडू कडू लागतात. मिक्सरमधून फिरवलेली मेथी गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि बाकी राहिलेली मेथी पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. दळलेली मेथी रवाळ असायला पाहिजे, जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको. आता जेवढी मेथी घेतलेली होती तितकाच बारीक केलेला गूळ घ्यायचा आहे. पाव वाटी मेथी घेतलेली होती म्हणून पाव वाटीच गूळ घ्यायचा आहे. गूळ मोकळा करून व्यवस्थित मोजून घ्यायचा. आता गुळात पाणी ॲड करून घ्यायचे. गुळात पाणी घालून घेतल्यानंतर पाणी आणि गूळ पाव वाटीच आले पाहिजे, म्हणजे गूळ ऑलरेडी वाटीत आहे आणि पाणी टाकल्यानंतर पाणी पण पाव वाटीच आले पाहिजे. गूळ आणि पाणी पाव वाटीपेक्षा जास्त नको. तो गूळ पाण्यात विरघळून घ्यायचा. गॅस मंद आचेवर ठेवून गूळ फक्त पाण्यात विरघळू द्यायचा आहे. पाणी आटू द्यायचे नाही किंवा त्याचा पाकही करायचा नाही. गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे आणि कोमट होऊ द्यायचे आहे. आपण इझिली त्याला हात लावू शकतो इतके. आता दळलेली मेथी त्या पाण्यात घालून घ्यायची. चांगली मिक्स करायची. लाडू बनवताना काही गडबड करू नका. जास्त गरम गुळाच्या पाण्यात मेथी घालू नका. असे केल्यास त्यातील कडूपणा वाढतो. मेथीचे मिश्रण थंड झाल्यावर झाकून ठेवायचे आहे. 1 ते 2 तासात मेथी सर्व गुळाचे पाणी शोषून घेते. 2 दिवस मेथीचे मिश्रण तसेच राहू द्यायचे आहे. मेथीने गुळाचे पाणी पूर्णपणे शोषून घेतलेले असते. हे मिश्रण तुम्ही नुसते खाल्ले तरीही ते जराही कडू लागत नाही. त्यामुळेच मेथीची चव लाडूला भरभरून मिळते, तेही जराही कडू न लागता. आता डिंक तेलात तळून घ्यायचा आहे.
मी 3.5 वाटी गहूसाठी पावशेर डिंक वापरलेला आहे. वाटीने मोजून घेतला तर 1.25 वाटी इतका आहे. तुम्ही लाडू तुपात बनवत असणार तर डिंक पण तुपातच तळून घ्यायचा आहे. डिंक थोडा थोडा करत तळून घ्यायचा. डिंक तळताना सतत हलवत राहा, जास्त लालसर होऊ देऊ नका. 3.5 वाटी गहूसाठी 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. तेही मिक्सर चालू बंद करत जाडसर दळून घ्यायचे आहेत. ज्या वाटीने गहू मोजले आहेत त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे. तसेच 1 वाटी काजू घ्यायचे आहेत. काजू मिक्सरमध्ये जास्त बारीक केले जातात, त्यामुळे त्यातील क्रंचीनेस कमी होतो, म्हणून हवं तर खलबत्त्यात काढून घेऊ शकता. मी पावशेर खोबरे वापरलेले आहे. वाटीने मोजून घेतले तर 2.5 वाटी इतके आहे ते. किसलेले खोबरे थोडे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. पावशेर खारीक दळून आणलेली आहे, ती पण 2.5 वाटी इतकी आहे. आता तळलेला डिंक थोडा थोडा करत मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. डिंक पण रवाळ असू द्यायचा. त्याचे बारीक कण लाडू खाताना दाताखाली येतात आणि तो क्रंचीनेस लाडू खाण्याचा आनंद दुप्पट करतात. सर्व साहित्य व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. आता ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. भाजलेले गहू दळून आणायचे आहेत. दळताना ते जाड रव्यासारखे असू द्यायचे आणि घरीच दळत असाल तर मक्याची गाळणी यूज करून दळून घ्यायचे. गहू पोळीच्या पिठासारखे दळायचे नाहीत, रवाळ असू द्यायचे. गाळणीने पीठ गाळून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा सर्व साहित्य पिठात मिक्स करून घ्यायचे आहे. आता 2 वाटी तेल मी गरम करायला ठेवले आहे. तेल चांगले गरम झाले की त्यात गूळ घालून घ्यायचा. 3.5 वाटी गहूसाठी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी किंवा जास्त करू शकतात. तेल आणि गूळ देखील सेम वाटीनेच मोजून घ्यायचे आहेत. गूळ फोडून मगच तेलात घालायचा, म्हणजे लवकर वितळतो. गूळ कंटिन्युअसली हलवत राहा. एकसारखा सर्व गूळ तेलात वितळून घ्यायचा. गुळाचे बुडबुडे उठायला लागले की गुळाच्या पाकात भिजवलेली मेथी घालून घ्यायची आहे. पाकात मेथी फक्त गरम करून घ्यायची आहे. मेथी पाकात घालून घेतल्यानंतर सतत हलवत राहायची. मेथीच्या गठुळ्या असतील तर त्या पाकात फोडून घ्यायच्या. फक्त 1 मिनिट मेथी पाकात शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ मेथी पाकात ठेवायची नाही. आपण मेथी गुळाच्या पाण्यात भिजवलेली होती. पाकात मेथी शिजवून घेतल्याने त्यातील पाणी कमी होते आणि लाडू जास्त दिवस टिकतात. आता गुळाचा पाक मिश्रणात घालून घ्यायचा आहे. चमच्याच्या सहाय्याने सर्व गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. गरम गरम तेलाला हात लावू नका. मिश्रण थोडे थंड झाले की हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण थंड होऊ नये यासाठी हाताने थोडं प्रेस करून घ्यायचे, दाबून ठेवायचे, म्हणजे जास्त वेळ मिश्रण गरम राहते. जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत लाडू बनवायला घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाडू बनवून घ्यायचे आहेत. लाडूचं मिश्रण इतकं परफेक्ट बनतं की तुम्ही दोन्ही हातांनी पण लाडू बनवले तरी इझिली लाडू बनतात. असे हे खानदेशी पद्धतीने बनवलेले 3 महिने टिकणारे मेथी आणि डिंकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.